नमस्कार, चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्त असा टेस्टी सोयाबीन मसाला भात बनवून दाखवते। त्यासाठी 2 बटाटे घेतलेत, 2 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतले, 1 टोमॅटो घेतला, 1 कांदा घेतला, तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ घेतले आणि सोयाबीन घेतले। आता आपण कांदा, बटाटा, टोमॅटो चिरून घेऊया, तांदूळ डाळ धुवून घेऊया आणि सोयाबीन गॅस चालू करून पाणी घेऊन त्यात टाकले, उकळी मारून घेतले, मस्त असा शिजले। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता लागणारं साहित्य ते मस्त असं शिजले। टोमॅटो, बटाटा, कांदा चिरून घेतले, तांदूळ डाळ धुवून घेतले। आता आपण तयारी करूया। गॅस पेटवून त्यावर मी कुकर ठेवले, इकडे गॅसवरती पाणी तापायला ठेवले पातेल्यात। आता कुकरमध्ये तेल ओतूया। तेल गरम झाले की त्यात आपण मोहरी जिरे टाकायची, नंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा, चांगला तेलात परतून घ्यायचा। तर उभा कांदा चिरला आहे मी, त्यात तमालपत्र टाकलं आहे आणि त्यात बटाटा टाकूया, परत ते पण चांगलं तेलामध्ये परतून घेऊया। नंतर त्यात टोमॅटो टाकूया, ते पण चांगलं तेलामध्ये परतून घेऊया। चांगलं परतून घेतल्यानंतर त्यात आपण आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट टाकूया, परत तेलामध्ये परतून घेऊया। नंतर शिजवलेला एक उकळी मारून घेतलेला सोयाबीन त्यात टाकूया, परत ते पण चांगलं मिक्स करून घेऊया। लागेल असं मोठा बारीक गॅस करायचं। नंतर त्यात शेंगदाणे टाकूया, भाजलेले चिरलेली कोथिंबीर टाकूया, हळद टाकूया, चवीपुरतं लाल तिखट, काळा तिखट टाकूया, परत चांगलं हलवून घेऊया। पूर्ण मिक्स झालं पाहिजे। चांगलं हलवून घेतल्यानंतर आपण त्यात धुतलेला तांदूळ त्यात घालूया। सगळा त्यात तांदूळ टाकला आहे मी, परत चांगलं हलवून घेऊया। पूर्ण मसाला त्याला लागला पाहिजे। आता मी कुकर खाली घेते, परत चांगला हलवून घेते। आता यामध्ये आपण पाणी घालूया। तर 2 वाट्या तांदळाला मी 4 वाटे पाणी घातले, परत हलवून घेऊया। तर इंद्रायणी तांदळाला पाणी जास्त लागते, चवीपुरते मीठ टाकूया, नंतर हलवून घेऊया। नंतर मी गॅसवरती ठेवले, त्यात 1 चमचा तूप टाकले, नंतर झाकण लावूया। मोठा गॅस करून 4-5 शिट्ट्या करून घेऊया। नंतर थोडा वेळ बारीक गॅस करून ठेवूया, नंतर थोड्या वेळाने गॅस बंद करूया। तर थोडा बारीक गॅस करून परत थोड्या वेळाने बंद केलं। थंड झाल्यानंतर आपण झाकण उघडूया कुकरचं। तर मस्त असा मसाला भात आपला तयार झाला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। करायला सोपं आणि खायला टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे। मस्त लागतो खाताना, सोयाबीन घातल्यामुळे याची मस्त टेस्ट लागते। आता ही प्लेटमध्ये मी काढून घेते। प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपण 1 चमचा मी खाऊन बघते कसं झालं आहे ते। मस्त